नमस्कार प्रेक्षकांनो, सुना येती घरा मालिकेच्या 21 जुलैच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की भास्कर आता त्या आयोजकांकडे येतो आणि म्हणत असतो की ओ आयोजक, एक काम करा, त्या शिवनाथला फोन लावा आणि त्याला इकडे बोलावून घ्या. तर जे मी काही सांगेल ना तसं त्याला बोला, म्हणजे तो येईल. मग आता ते म्हणत असतात की बरं मी लावतो फोन आणि त्यांना बोलतो. आता लगेचच तो तिथेच फोन लावतो. तर इकडे शिवनाथ मात्र आता माधवला कामाबद्दल सांगत असतो. दोघे जण आता कामाचं बोलत असतात. तेवढ्याच शिवनाथचा फोन वाजतो. मग आता तो माधवला म्हणत असतो की माधव, हे बघ तू काय आहे ते, मी जरा फोन आलेला आहे, बोलून येतो. असं म्हणून तो साईटला येतो आणि म्हणत असतो की हा बोला, कोण बोलतंय? तर इकडून आता हा माणूस म्हणत असतो की नमस्कार शिवनाथ दादा, मी ना समाजसुधारक आयोजक साबळे बोलतोय. तर आता ते म्हणतात की हा बोला बोला, कशासाठी फोन केलेला आहे? त्यावेळेस तो सांगत असतो की अहो, मी ना ज्या हितकरू मुलांना म्हणजे लग्नाचा खर्च करता येत नाही, त्यांच्या पालकांना सुद्धा आता लग्नाचा खर्च झेपत नाही, अशा लोकांसाठी मी काम करतो. म्हणजे आमच्या इथे सामुदायिक विवाह सोहळा असतो आणि त्याच्यामध्ये मी काम करतो. मी त्याचा आयोजक आहे. ज्यांना ज्यांना लग्नाचा खर्च झेपत नाही त्यांच्यासाठी आम्ही इथे खर्च करून लग्न करतो. आता त्याची सगळी तो माहिती सांगत असतो. त्यावेळी शिवनाथ म्हणत असतो की अरे अरे वा वा वा, मस्त मस्त काम करताय तुम्ही, समाजासाठी छान काम करताय. माझी काय मदत असेल तर नक्की सांगा, मी मदत करतो. त्यावेळेस तो म्हणतो की हा, त्यासाठीच मी तुम्हाला फोन केलेला आहे, तुमची आम्हाला मदत हवी आहे. त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की हा बोला ना, काय मदत करायची आहे, मी तयार आहे तुम्हाला मदत करण्यासाठी. मग ते म्हणत असतात की मदत अशी काही नको आहे, फक्त तुम्ही इकडे या आणि त्या जोडप्यांना आशीर्वाद द्या आणि तुमच्या हस्ते त्यांना गिफ्ट सुद्धा द्यायचे आहे. तर प्रमुख पाहुणे म्हणून तुम्ही येता का? त्यावेळेस शिवनाथ म्हणत असतो की आलो असतो, पण जर तुम्ही हे सगळं आम्हाला आधी सांगितलं असतं तर आलो असतो. आता तुम्ही खूप उशिरा सांगताय आणि आमची आता दिवसभराची कामं सुद्धा आहेत, महत्त्वाची कामं आहेत, त्यामुळे मला माफ करा, मला काही यायला जमणार नाही. तर इकडून आता ते म्हणत असतात की हो, असं काय करताय, आम्ही विसरलोच तुम्हाला सांगायचं, पण आता अचानक ठरलं, म्हणजे ठरवलं होतं पण जरा सांगायचं विसरलो. ऐका ना, त्यांना जोडप्यांना आशीर्वादाची खूप गरज आहे आणि तुमच्यासारख्या भल्या माणसाने जर त्यांना आशीर्वाद दिला तर त्यांचा संसार सुखाचा होईल. आणि मी असं गावातून ऐकले की तुम्ही सुद्धा तुमच्या मुलाला पोरी शोधताय, म्हणजे तुम्हाला सुना शोधताय. तर शिवनाथ म्हणतो की हो शोधतोय मी, पण माझ्या मुलांना मुली शोधतोय, अजून काही भेटल्या नाहीत. तर तिकडून तो माणूस म्हणतो की हो, मग याच आशीर्वादाने तुम्हाला सुद्धा चांगल्या सुना मिळतील, तुमच्या घरी सुद्धा चांगल्या मुली येतील, त्यामुळे यांना आशीर्वाद द्या, ह्यांचे आशीर्वाद चांगले असतात. मग शिवनाथ म्हणतो की बरं ठीक आहे, बघतो मी. तर तिकडून तो माणूस म्हणत असतो की बघतो काही म्हणू नका, आमची तुम्हाला विनंती आहे, तुम्ही नक्की या आणि हा, तुमच्या मिसेसला सुद्धा घेऊन या. असं म्हणून आता फोन ठेवतात. मग आता शिवनाथ माधवकडे जातो आणि माधवला म्हणत असतो की माधव, मला ना जरा कामानिमित्त बाहेर जायचं आहे, आजच्या दिवशी तू इथलं सगळं बघशील का? तर माधव म्हणतो की हो आप्पा, तुम्ही बिनधास्त जावा, काहीच काळजी करू नका, मी सगळं बघतो. मग आता शिवनाथ म्हणतो की बरं ठीक आहे आणि तो उमाला फोन लावतो आणि उमाला सांगतो की उमा, आपल्याला तिकडे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये आशीर्वाद देण्यासाठी जायचं आहे, प्रमुख पाहुणे म्हणून, तर तुम्ही सगळी तयारी करून ठेवा. मग उमा म्हणते की हो हो, मी आवरून ठेवते. तर दुसरीकडे प्रियंका आणि श्रीधरच्या लग्नाचे आता विधी चालू झालेले असतात. दोघेही खूपच घाबरलेले असतात आणि एकमेकांकडे बघत असतात. तेवढ्यातच तिकडून आता रुद्र येतो आणि त्यांच्याकडे पाहून आता फोटोग्राफरला बोलवतो आणि त्या फोटोग्राफरला म्हणत असतो की सगळे व्हिडिओ आणि फोटो व्यवस्थित काढायचे, कळलं का? आणि ती जोडी दिसते ना जी कडला बसलेली आहे, फक्त त्याच जोडीचे फोटो आणि व्हिडिओ काढायचे, बाकी दुसऱ्या कोणाचे काढायचे नाही, जा. असं म्हणून तो त्या फोटोग्राफरला तिकडे लावतो. मग फोटोग्राफर आता फोटो काढत असतो. तर इकडे राघव आता त्या दोघांच्या पुढे जातो, म्हणजे प्रियंका आणि पिहूच्या, आणि म्हणत असतो की सगळं काही व्यवस्थित होईल, तुम्ही टेन्शन घेऊ नका, आता विधी पार पडले की मग आपण लग्न झाल्यानंतर इथून लगेच जाऊया, मग मी सगळं हँडल करतो, असं आता त्या दोघांना तो सांगतो आणि खुश व्हायला सांगत असतो. प्रियंकाचं मात्र लक्षच नसतं, तिला आता खूप भीती वाटत असते तिच्या पप्पांची, तिला तिच्या पप्पांचे शब्द सुद्धा आठवत असतात की तिचे पप्पा म्हणालेले असतात की त्या पोराशी लग्न करायचं नाही आणि परत जर त्याला भेटली ना तर मी काय करू शकतो ना हे तुला माहिती आहे. आता हे सगळं तिला आठवत असतं आणि त्यामुळे ती खूपच घाबरलेली असते, तिला भीती वाटत असते की आता तिचे पप्पा काय करतील म्हणून. मग ती गुरुजींना म्हणत असते की गुरुजी थांबा, आता विधी तुम्ही करू नका, मला हे लग्न करायचं नाही. त्यावेळेस आता प्रियंका असं जे म्हणते ते ऐकून गुरुजींना सुद्धा धक्काच बसतो, ते मग लगेचच थांबतात. त्यावेळेस राघव प्रियंकाला म्हणत असतो की वहिनी, अहो हे काय बोलताय तुम्ही, ह्या शेवटच्या क्षणाला असं कसं काय बोलू शकता? त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की नाही मला हे लग्न करायचं
करायचं नाहीये, मला खूप भीती वाटत आहे. मग राघव म्हणतो की अहो काय घाबरताय तुम्ही आणि आता एवढ्या शेवटच्या क्षणाला घाबरून कसं चालेल. तर श्री सुद्धा म्हणतो की काय ग तू वेडीबिडी आहे का, इथे सगळे विधी चालू आहेत, सगळं आपण तयार होऊन घर सोडून आलेलो आहे, मी तुला पळवून आणलेलं आहे आणि तू खुशाल म्हणते की मला लग्न करायचं नाहीये. त्यावेळेस प्रियंका म्हणते की श्री प्लीज समजून घे ना, अरे असं आपण नाही करू शकत. त्यावेळेस तो म्हणतो की अगं अशी काय करते, तुला ताप बीप आलाय का, तुझी तब्येत बरी नाहीये का, अशी काय बळबळते वेगळंच, असं नाही होऊ शकत, आता आपलं लग्न होणार आहे, शेवटच्या क्षणाला तू नाही कसं काय म्हणू शकते, तुझं प्रेम नाहीये का माझ्यावरती, बोल नाहीये का. त्यावेळेस ती म्हणते की तसं नाहीये रे, तू का समजून घेत नाहीये. तर तो म्हणतो की मी पण माझं घर सोडून आलोय ना, आप्पा आणि आईला जर कळलं ना तर काय होईल माहित नाहीये, पण हिंमत करून आलोय ना आणि असं शेवटच्या क्षणाला नाही म्हणते. अगं तुला जर काही कळत नसेल तर शांत बस, हे लग्नाचे विधी होऊ दे. तर राघव पण म्हणत असतो की म्हणजे आता श्री खूपच चिडलेला असतो. तर राघव म्हणतो की श्री दादा तू जरा शांत बस, तू हायपर होऊ नको, आता तू त्रास करून घेतला तर तू सुद्धा थोड्या वेळाने तेच म्हणशील, त्याच्यामुळे तू शांत हो, दोघेही आता काहीच म्हणू नका. तर इकडे प्रियंका म्हणत असते की अरे माझ्या पप्पांना जर कळलं तर, माझे पप्पा कसे आहेत माहिती आहेत ना, ते खूप डेंजर आहे, त्या भीतीमुळे मी नको म्हणाले रे, त्याच्यामुळे मला भीती वाटते, जर पप्पांनी तुला काही केलं तर. त्यावेळेस तो म्हणतो की नाही काही करणार. राघव पण त्याला समजावत असतो. तर आता इकडे श्री म्हणतो की काही नाही करणार, आता आलोय ना पळून, म्हणून तू चिडत असते. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की बरं ठीक आहे तू शांत हो, तू जास्त काही त्रास करून घेऊ नको स्वतःला. आणि मग ती गुरुजींना म्हणते की ठीक आहे, मी थोडीशी पप्पांना घाबरली होते म्हणून मी विधी करायला नको म्हणत होते, पण आता तुम्ही विधी चालू करा. मग गुरुजी सुद्धा आता विधी चालू करतात. आता प्रियंकाची भीती थोडीशी कमी झालेली असते. तर राघव म्हणतो की हा आता शांत व्हा आणि विधी चालू करा गुरुजी. मग आता विधी चालू होतात. गुरुजी सुद्धा आता सगळ्यांचे विधी चालू करतात. मग हे दोघे जण थोडेसे आता नॉर्मल झालेले असतात आणि दोघेही एकमेकांकडे बघून आता स्माइल करत असतात. प्रियंकाला सुद्धा आता थोडंसं हलकं वाटत असतं राघवने समजवल्यामुळे. दोघेही खूपच मनापासून आता सगळे विधी करत असतात. दुसरीकडे आपण पाहतो की उमा आता शिवनाथने सांगितल्यामुळे छान आता तयार झालेली असते. आता सुंदर अशी पोपटी कलरची साडी, लाल कलरचा काठ आता त्या साडीवरती असतो, ती खूपच सुंदर दिसत असते. मग आता पाठीमागून वेदा येते आणि आईला असं छान तयार झालेलं पाहून ती म्हणत असते की आई अगं तू किती सुंदर दिसत आहे, खरंच या साडीमध्ये ना तू खूप छान दिसते, खूप उठून दिसते. त्यावेळेस उमा म्हणत असते की हो का, खरंच का गं, मी छान दिसते. अगं काय झालं, तुझ्या आप्पांनी ना मला तयार व्हायला लावलं म्हणून मी तयार झालेली आहे. मग वेदा म्हणत असते की हा आप्पांबरोबर कुठं डेटला वगैरे चालले की काय, म्हणूनच एवढी छान दिसते आणि खुश पण दिसते. त्यावेळेस ती म्हणते की लब्बाडच आहे, असं काही कुठे चाललेलं नाहीये डेटला, अगं कुठेतरी सामुदायिक विवाह सोहळा आहे, तिकडे जायचं आहे, त्यांनी प्रमुख पाहुणे म्हणून आम्हाला बोलवलेलं आहे आशीर्वाद देण्यासाठी. तर वेदा म्हणत असते की अच्छा तिकडे चालले का. तर उमा म्हणत असते की हो तिकडे चाललेले आहे, पण एक लक्षात ठेव, तू ना आज घरीच एकटीच आहे, त्यामुळे जेवण वगैरे करून घे. तर उमा म्हणते की वेदा म्हणते की अगं आई ते सगळं जाऊ दे, खरंच तू मला आज खूप आवडलेली आहे, ह्या साडीमध्ये ना तू खूप सुंदर दिसत आहे. आणि ती आईची आता नजरच उतरवते, म्हणजे अशी तिचे लाड प्रेम वगैरे करत असते. त्यावेळेस उमा म्हणते की लब्बाड या एक नंबरची लब्बाड आहे, आईचं काय कौतुक करते ग, मी तुझं कौतुक करायला पाहिजे तर आईचंच कौतुक करते. आणि हा जास्त आता लाडाला येऊ नको, अभ्यास कर, मोबाईल वगैरे काही बघू नको, नाहीतर घरी कोण नाहीये म्हणून दिवसभर मोबाईल बघत बसशील, असं काही करू नको, असं म्हणून आता उमा तिला समजावून सांगत असते. दुसरीकडे आपण पाहतो की आता इकडे पद्मा आणि भास्कर सुद्धा आता तयार होऊन चाललेले असतात आणि तेवढ्यातच तिकडून आता छाया येते आणि म्हणत असते की काय हो कुठे चाललेला आहात आणि एवढं सगळं तयारी करून कुठे चाललेला आहात. त्यावेळेस भास्कर म्हणतो की एकदा सांगितलं ना मगाशी की तुला सवत आणायला चाललोय म्हणून. त्यावेळेस छाया म्हणते की बाद झाला, विनोद सारखा चांगला वाटत नाही, एकदा केलाय ना विनोद, मग आता सारखं सारखं काय तेच. त्यावेळेस भास्कर म्हणतो की विनोद नाहीये करत मी, खरंच अगं तुला सवत आणायला चाललोय. म्हणजे काय झालं, तिकडे सामुदायिक विवाह सोहळा आहे ना, तिकडे आम्ही चाललोय, आता तिकडे भरपूर जोड्या असतील ना, आणि जर मला सुद्धा तिथे एखादी छान मुलगी दिसली तर करेल की मी पण तिच्याशी लग्न, आणि मग लग्न करून येईलच. त्यावेळेस ती म्हणते की अहो काय असलं अभद्र्यागत बोलताय हो, अहो हे वय आहे का लग्न करायचं, एवढी छान तुम्हाला बायको इथे असताना असं काही पण बोलतो. तर आता बोलता त्यावेळेस भास्कर पण आता तिला चिडवत असतो. आता दोघांचं चाललेलं असतं. तर पद्मा म्हणत असते की अरे बास करा, आता परत सुरू करू नका, उशीर झालेला आहे, त्याच्यामुळे भास्कर तिच्या नादी लागू नको, चल बाबा आपल्याला उशीर झालेला आहे.
मग तो म्हणतो की हा चल तायडे, असं म्हणून दोघे जण निघून जातात. आता हे सगळं पाठीमागून बंटी मामाने पाहिलेलं असतं. मग आता बंटी मामा वहिनीला म्हणत असतो, म्हणजे छाया त्याची वहिनी असते, तर म्हणतो की वहिनी इकडे या. तर ती म्हणते की काय आहे, बोला आता, तुम्ही बोला. त्यावेळेस तो म्हणतो की हे दोघे कुठे चाललेले आहेत. तर ती म्हणते की काय माहिती ते कुठे सामुदायिक विवाह सोहळा आहे तिकडे चाललेले आहेत, असं म्हणून ती तिथून निघून जाते. त्यावेळेस बंटी मामा म्हणतो की सामुदायिक विवाह सोहळ्यात हे चाललेले आहेत, तिकडे श्री लेक्चर आहे म्हणून गेला, लेक्चर कॅन्सल झालं. नंतर राघव कॉलेजमध्ये होता पण तिथे सनई चौघड्यांचे आवाज येत होते, म्हणजे तो तिथे नसणार आहे. नेमकं हे काय चाललेलं आहे, काहीतरी नक्कीच घोळ आहे असा तो विचार करत असतो. दुसरीकडे आपण पाहतो की वेदा आणि उमा आता शिवनाथला पाहण्यासाठी बाहेर आलेल्या असतात. तर उमा म्हणत असते की खरंच हे अजून कसे काय आले नाहीत, मला लवकर उरकायला लावलं आणि अजून स्वतःचा काही पत्ताच नाहीये, म्हणून ती गेटच्या जवळ त्याला पाहायला आलेली असते. तेवढ्यातच तिकडून पद्मा आणि भास्कर सुद्धा येतात. तर पद्मा उमाला असं तयार झालेलं पाहून म्हणत असते की भास्कर, गावातली आज सगळीच लोक तयार झालेत रे, कुठे जायची आहेत. त्यावेळेस आता उमा काहीच बोलत नाही. तर भास्कर म्हणत असतो की हो ग तायडे, आपण जसं तयार झालोय तसं सगळीच तयार झालेले आहेत, पण जाऊ दे, आपल्याला काय करायचं आहे, चल आपण जाऊया, असं म्हणून ते दोघे जण निघून जातात. तर उमा आता वेदाला म्हणत असते की जाऊ दे, ह्यांची अजून किती वाट बघायची, नकोच वाट बघायला, येतील तेव्हा येतील, चल आपण दोघी जाऊया आतमध्ये, असं म्हणून त्या दोघी चाललेल्या असतात. तेवढ्यातच तिकडून आता शिवनाथ गाडीवरती येतो. मग आता शिवनाथ आतमध्ये गाडी लावतो. तर उमा म्हणत असते की आओ, किती उशीर केला, मी कवाची तयार होऊन बसलेली आहे आणि तुम्ही एवढा उशीर केलेला आहे. त्यावेळेस शिवनाथ गाडीवरून उतरतो. तर वेदा तिकडे निघून जाते. तर शिवनाथ उमाला पाहतो आणि म्हणत असतो की वा बापरे, किती सुंदर दिसताय तुम्ही, आता काय म्हणायचं याला, लयच भारी दिसताय या साडीमध्ये. तर ती म्हणते की हा दिसते भारी, पण किती वेळ झाला आवरून बसलेली आहे. तर तो म्हणतो की हा लगेच फोन केला की आवरलं का काय तुम्ही. तर मग ती म्हणते की हो, तुमचा फोन आला, मग घरातली सगळी कामं बाजूला ठेवली आणि लगेचच आवरायला घेतलं, त्यामुळे माझं लगेच आवरून झालं. तर तो म्हणतो की बरं ठीक आहे, तुम्ही आवरलेला आहे, आता मी आवरून येतो, आपल्याला जायला पाहिजे. खरं तर मी त्यांना नकोच म्हणत होतो पहिल्यांदा, कारण दिवसभराची कामं ठरली होती ना, पण त्यांनी खूपच असा फोर्स केला, म्हणजे खूपच चला या 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 म्हणले, त्याच्यामुळे मग जावंच लागलं. बरं आता तुम्ही काही काळजी करू नका, मी लगेचच पटकन कपडे बदलतो आणि येतो, लगेचच जाऊया आपण. तर उमा म्हणते की हा 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 चला पटकन आवरूया, मी तुम्हाला कपडे देते कोणते घालायचे ते, म्हणजे लवकर आवरेल, असं म्हणून दोघेही आतमध्ये निघून जातात. इकडे दुसरीकडे आता लग्नाचे विधी सगळे झालेले असतात, फक्त आता शेवटचे 2 विधी राहिलेले असतात. तर आता मंगळसूत्र घालायचा विधी चालू होतो. मग आता श्री प्रियंकाला मंगळसूत्र घालतो. आता प्रियंका मंगळसूत्र घातल्यानंतर खूपच खुश होते आणि तिला खूप आनंद सुद्धा झालेला असतो श्रीने मंगळसूत्र घातल्यामुळे. मग ते मंगळसूत्र ती हातामध्ये घेते आणि श्रीला म्हणत असते की श्री, फायनली आपलं लग्न झालेलं आहे. त्या मंगळसूत्राकडे ती खूपच प्रेमाने पाहत असते आणि म्हणत असते की आता आपण दोघं नवरा बायको झालो, असं म्हणून ती खुश झालेली असते. इकडे दुसरीकडे वेदा आता तिच्या मैत्रिणीबरोबर फोनवरती बाहेर बोलत असते, म्हणजे कॉलेजचं काहीतरी बोलत असते. मग उमा येते आणि वेदाला म्हणत असते की वेदा, चल ग, आम्ही चाललेलो आहे, लक्ष ठेव घरावरती, एकटीच आहे तर वेदा हो म्हणते. मग उमा आता शिवनाथच्या गाडीवरती बसते. शिवनाथ पण छान तयार होऊन आलेला असतो. मग आता दोघेही तिकडे सामुदायिक विवाह सोहळ्याकडे जायला निघतात आणि जाताना उमा आता वेदाला सगळं काही सांगून जाते. मग आता ते दोघे गेल्यानंतर बंटी मामा तिथे येतो आणि तिला म्हणत असतो की काय ग तायडी आणि दाजी कुठं गेले. त्यावेळेस ती म्हणते की काही नाही, अरे इकडे सामुदायिक विवाह सोहळा आहे, तिकडे त्यांना प्रमुख पाहुणे म्हणून बोलवलेले आहे, तिकडे ते गेलेले आहेत, बस चल मला काम आहे, असे म्हणून वेदा तिथून निघून जाते. त्यावेळेस आता तो म्हणतो की काय, ते पण तिकडे सामुदायिक विवाह सोहळ्याला गेले, हे पण तिकडेच गेलेले आहेत, तिकडे लेक्चर कॅन्सल झालं, फोन केला त्यावेळेस तिथं म्युझिकचा आवाज येत होता, म्हणजे हे काय आहे, नक्कीच काहीतरी मोठा घोळ होणार आहे. आता त्याला सुद्धा ते कळलेलं असतं. तो म्हणतो की नाही नाही, आता काहीतरी करायला पाहिजे. तर आता इकडे दुसरीकडे मात्र आता एकमेकांना हार घालत असतात सगळ्यात जोड्या. श्रीधर आणि प्रियंका सुद्धा आता एकमेकांना हार घालणार असतात. मग श्रीधर आधी प्रियंकाला हार घालतो. आता तो हार घालताना खूपच खुश असतो, त्याला खूप आनंद झालेला असतो. मग आता तो प्रियंकाला हार घालतो, तर लगेच प्रियंका सुद्धा आता श्रीधरला हार घालते. दोघेही एकमेकांकडे प्रेमाने पाहत असतात. दोघांचंही स्वप्न आता पूर्ण झालेलं असतं, त्यामुळे दोघेही खूप खुश असतात. तर आता म्हणत असतात की चला फायनली आता आपलं लग्न झालेलं आहे, असे म्हणून खुश झालेले असतात. आता दोघांना हार घालून झाल्यानंतर इकडे राघव म्हणत असतो की कॉंग्रॅच्युलेशन वहिनी, तुम्ही आता माझ्या फायनली वहिनी झालेला आहात. आता मला खूप आनंद होत आहे, जो आपण प्लॅन केला होता तो सक्सेसफुल झालेला आहे आणि तुमच्या दोघांचं एकतर आता लग्न झालेलं आहे. तर ते दोघे सुद्धा आता एकमेकांना कॉंग्रॅच्युलेशन करत असतात आणि टाळ्या वाजवत असतात.
मग दुसरीकडे जे ते आयोजक असतात ते म्हणत असतात की हा सामुदायिक विवाह सोहळा अशा आता छान प्रकारे संपन्न झालेला आहे. आता सगळ्या जोड्यांचं अभिनंदन आणि सगळ्यांनी आता एकमेकांना टाळ्या वाजवून शुभेच्छा द्या. मग सगळेच जण आता इथे टाळ्या वाजवत असतात. तर पुन्हा ते म्हणत असतात की आता तुमचा विवाह सोहळा संपन्न तर छान प्रकारे झालेला आहे, पण आता तुम्हाला काही गिफ्ट पण देण्यात येणार आहे. त्यामुळे लाईनीमध्ये सगळ्यांनी उभे राहा आणि ते गिफ्ट घ्या. आता गिफ्ट म्हटल्यानंतर प्रियंका खुश होते. मात्र आता हे राघव आणि श्रीधर म्हणत असतात की चला वहिनी आता लग्न झालेलं आहे, आपण निघूया. मग प्रियंका म्हणत असते की नाही नाही श्री, मला ना ते गिफ्ट घ्यायचं आहे. अरे माझ्या संसाराचं ते गिफ्ट आहे, माझा नवीन संसार सुरू होत आहे ना, त्यामुळे मला ते गिफ्ट पाहिजे आहे. त्यावेळेस श्रीधर म्हणत असतो की अगं काय करते, तुला वेडबीड लागले का? गिफ्ट काय गिफ्ट, पटकन आपल्याला घरी जावं लागेल. आई अप्पांना एकतर कळल्यावरती काय होणार आहे ना ते मला कळत नाहीये. तर इकडे राघव पण म्हणतो की हा वहिनी, तुम्हाला गिफ्ट पाहिजे ना, वाटलंच तर मी तुम्हाला गिफ्ट देतो, पण तुम्ही त्या गिफ्टसाठी इथे थांबू नका. तर ती म्हणते की नाही नाही, मला इथेच थांबायचे, मला हेच गिफ्ट पाहिजे आहे. तर श्रीधर म्हणतो की अगं मी सुद्धा तुला गिफ्ट देतो, 2-2 गिफ्ट मिळतील, मग तर झालं ना, चल 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 असं म्हणून आता ते तिला चल म्हणत असतात. पण प्रियंका काही ऐकतच नाही. ती म्हणत असते की नाही, मला हे गिफ्ट घ्यायचंच आहे. मग आता राघव म्हणतो की बरं ठीक आहे, आता गिफ्ट घ्यायचंय म्हणताय तर घ्या गिफ्ट, थांबूया आपण इथे लाईनीमध्ये, तुम्ही लाईनीमध्ये थांबा, मग आपण ते गिफ्ट घेऊया. पण मी काही इथे थांबत नाही, तोपर्यंत मी गाडीची तयारी करून येतो, म्हणजे गिफ्ट घेतलं की लगेचच आपल्याला निघायला. तर आता प्रियंका खूपच खुश होते. तर श्री पण म्हणतो की बरं चालेल असं म्हणून ते दोघे तिथंच थांबतात. तर राघव लगेचच आता गाडीची तयारी करण्यासाठी बाहेर जातो. इकडे मात्र शिवनाथ आणि उमा आता त्या सामुदायिक विवाह सोहळ्याच्या तिथे पोहोचलेले असतात आणि आता मग तिथे आलेलं असतात. तर राघव सुद्धा बाहेर आलेला असतो गाडीची तयारी करण्यासाठी. तेवढ्यातच त्याला समोर आता आई आणि आप्पा येताना दिसतात. आता तो खूपच घाबरतो आणि म्हणत असतो की आई आणि आप्पा इथं. तर आता ते पाहून त्याला काय करावं तेच कळत नाही. मग तो लगेचच पळतच आता आतमध्ये निघून जातो. इकडे दुसरीकडे जे ते आयोजक असतात ते आता अनाउन्समेंट करत असतात की आजचे हे गिफ्ट देण्यासाठी प्रमुख पाहुणे जे येणार होते ते आता उमा आणि शिवनाथ आहेत, असं म्हणजे ते नाव सांगतो. आता नाव सांगितल्यानंतर इकडे आता श्रीच्या तर पोटामध्ये गोळाच येतो. त्याला एकदम आश्चर्याचा धक्काच बसतो. तो म्हणतो की काय, आप्पा आणि आई इथे येणार आहेत प्रमुख पाहुणे म्हणून, आता काही खरं नाही. प्रियंका सुद्धा खूप घाबरलेली असते. हे बघ, मी तुला म्हटलं होतं ना की काहीतरी होणार आहे. मी आधीच त्याला म्हणलं होतं, म्हणजे राघवला म्हणलं होतं की मला स्वप्न पडते, म्हणजे मला असं समोर दिसते की लग्न चालू आहे आणि पुढे आप्पा आहेत आणि हे खरंच झालं. तेवढ्यातच तिकडून राघव येतो. तर श्री म्हणतो की बघितलं का कोण येणार आहे ते, आप्पा आणि आई येणार आहेत. तर राघव म्हणतो की येणार आहेत नाही, आलेले आहेत ते बाहेर, आता काय करायचं असं आता त्या तिघांचं चाललेलं असतं. तर मग राघव म्हणत असतो की नाही नाही, आप्पा आणि आईला दिसता कामा नये, आपल्याला इथून आता लवकरात लवकर पळून जायला पाहिजे. एक काम करूया, आपण या पाठीमागच्या दरवाजाने जाऊया. मग इकडे प्रियंका म्हणत असते की नाही नाही, मी नाही जाणार, मला इथेच थांबायचं आहे. त्यावेळेस राघव म्हणतो की वहिनी वहिनी, अहो गिफ्टसाठी थांबायचं असेल तर नको, प्लीज मी तुमच्या पाया पडतो, हवं तर, पण गिफ्टसाठी थांबू नका, मी असलं गिफ्ट तुम्हाला 2-3 देईल. आता तो खूप विनवण्या करत असतो. तर प्रियंका म्हणत असते की नाही, अरे माझं ऐकून तरी घे. पण आता इकडे श्रीधर पण म्हणत असतो की अगं बाई, गिफ्ट हवं असेल तर मी सुद्धा तुला गिफ्ट देतो. आता आपलं लग्न झालेलं आहे आणि त्या दोघांनी जर आपल्याला बघितलं ना तर आपलं काही खरं नाही. माझी राणी, माझं पिल्लू पिहू, अगं ऐक, आपण इथे नाही थांबू शकत, चल आपण जाऊया. पण प्रियंका काही ऐकत नाही. तिला जे बोलायचं असतं ते दोघं जण हे बोलून सुद्धा देत नाही. त्यावेळेस प्रियंका म्हणत असते की अरे गप्प बसा, मला काय म्हणायचं आहे, मला गिफ्ट नकोय, गिफ्टसाठी मी थांबत नाहीये, मला ना आई आणि आप्पांचा आशीर्वाद हवाय, मला त्यांचा आशीर्वाद हवाय, त्याच्यामुळे मी म्हणते की आपण थांबूया इथे. त्यावेळेस इकडे श्रीधर म्हणतो की काय आशीर्वाद, अगं तुला कळतंय का, आशीर्वाद नाही आपल्याला, ते काय करतील मला तर म्हणजे मला तर कल्पनाच नाहीये की ते काय करतील ते, असं म्हणून तो तिला समजावत असतो. तर इकडे शिवनाथ आणि उमा आता हळूहळू मंदिरामध्ये येत असतात. त्यांना तर काही याची कल्पनाच नाही, ते आपले खुश होऊन आतमध्ये येत असतात. तर इकडे राघव म्हणतो की अरे गप्प बसा रे, तुम्ही दोघं किती भांडताय, थांबा आता, मलाच काहीतरी विचार करू द्या, असं म्हणून त्याचं लक्ष तिकडे ते फुलं ठेवलेले असतात त्या ताटाकडे जातं. मग तो म्हणतो की थांबा, माझ्याकडे ना एक आयडिया आहे, तुम्हाला आशीर्वाद घ्यायचा आहे ना आई आणि आप्पांचा, तर आपण इथेच थांबूया, पण ना मी जरा लगेचच जाऊन येतो, असं म्हणून आता ते फुले घेतो आणि तो फुले हातामध्ये घेऊन येऊन श्रीधरला
म्हणतो की हे बघ दाद्या, मी लगेच जातो आणि लगेच येतो, तोपर्यंत तुम्ही इथेच थांबा, कोणालाही दिसणार नाही अशा ठिकाणी थांबा, कुठेही जाऊ नका, असं म्हणून तो तिकडे जातो. इकडे आता उमा आणि शिवनाथ आता हॉलमध्ये आलेले असतात. आता ते आलेले असतात ते पाहून आता हे दोघे जण आपापले चेहरे लपवत असतात, जेणेकरून आप्पा आणि आईला दिसू नये जाताना. आता सगळ्या जोड्या वळीवार उभा थांबलेल्या असतात, म्हणजे आशीर्वाद आणि गिफ्ट घेण्यासाठी. त्याच्यामुळे ते त्यांचं तोंड लपवून ठेवत असतात. इकडे राघव मात्र आता ते फुले घेऊन एका कट्ट्यावरती बसलेला असतो आणि चेहरा लपवण्यासाठी आता त्या फुलांचे ते हार करत असतो. तर आता इकडे उमा आणि शिवनाथ येतात, तर त्यांचे स्वागत केलं जातं आणि त्यांना तिकडे वरती स्टेजवरती बसायला सांगतात. तर इकडे दुसरीकडे श्रीधर मात्र आप्पा आणि आईला दिसू नये म्हणून आपला चेहरा आता लपवून घेत असतो आणि इकडे शिवनाथ आणि उमा मात्र सगळ्या जोड्यांकडे कौतुकाने पाहत असतात. त्यांना आता इथे सामुदायिक विवाह सोहळ्यामध्ये येऊन खूप छान वाटत असतं. तर चला प्रेक्षकांनो, आजचा भाग येथेच संपलेला आहे. पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त ट्विस्ट पाहायला भेटणार आहे. इकडे आता राघवला समजलेलं आहे की हे सगळं ह्या रुद्रने केलेलं आहे. तर आता तो रुद्रावरती म्हणजे रुद्रकडे बोलायला चाललेला असतो. तेवढ्यातच रुद्र तिकडून येतो आणि म्हणत असतो की काय भावा, कुठे चाललेला आहे? तुझ्याच भावाचं लग्न झालेलं आहे, मस्तपैकी जेवण करून जा की. तर दुसरीकडे आता श्रीधर आणि प्रियंका उमा आणि शिवनाथचे आशीर्वाद घेतात. ते दोघे सण सुद्धा आता त्यांना नांदा सौख्य भरे असा आता आशीर्वाद देतात. तर आता इकडे प्रियंका खूप खुश झालेली असते आई आणि आप्पांचा आशीर्वाद मिळाल्यामुळे. तर आता ते चाललेले असतात. तेवढ्यातच तिकडून आता पद्मा येते आणि पद्मा म्हणत असते की अरे पोरांनो, कुठे चाललेले आहात? तुमचा चेहरा तरी दाखवा कसा दिसतोय ते, काढा काढा ते घोंगट काढा, असं म्हणून आता ते त्यांना बोलत असते. आता हे दोघे जण इकडे खूपच घाबरलेले असतात. राघवला सुद्धा कळत नाही की आता काय करावं आणि काय नाही. तर चला प्रेक्षकांनो, फायनली आता उद्या आपल्याला हे पाहायला भेटणारच आहे. तर हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.